नमस्कार. इंग्रजी ग्रामर म्हटलं की अनेकांना थोडं अवघड वाटतं, बरोबर? पण आज आपण त्यातलाच एक भाग म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पर्सन एका मस्त खेळातून शिकणार आहोत. तयार आहात? सगळ्यात आधी तो प्रश्न घेऊया जो आपल्याला नेहमीच पडतो. बोलताना हे आय, यू, ही हे नक्की कधी आणि कसं वापरायचं? खूप गोंधळ होतो नाही का? चला आज तोच गोंधळ दूर करूया. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी पर्सन म्हणजे काय हे शिकावं लागेल. चला तर मग बघूया काय आहे हे पर्सन. बघा, व्याकरणात पर्सन म्हणजे एकदम सोपं आहे. पर्सन म्हणजे असा शब्द जो आपल्याला सांगतो की संभाषणामध्ये नक्की बोलतोय कोण, ऐकतंय कोण आणि कोणाबद्दल बोलणं जातंय. आणि या खेळात ना एकूण 3 प्रकारचे पर्सन आहेत, म्हणजे 3 मुख्य खेळाडू आहेत. चला आपण आता एका एकाला भेटूया. आपला पहिला खेळाडू आहे फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे काय? तर जी व्यक्ती बोलतीये ती व्यक्ती म्हणजे फर्स्ट पर्सन. अगदी सोपं. यामध्ये येतात 2 शब्द, आय म्हणजे मी आणि व्ही म्हणजे आम्ही किंवा आपण. जसं की आय एम अ बॉय, मी एक मुलगा आहे, किंवा वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत. इथे बोलणारा स्वतःबद्दलच बोलतोय. आणि हे लक्षात ठेवायची एक मस्त ट्रिक सांगू का? जेव्हाही आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपलं बोट नकळतपणे स्वतःकडेच जातं. करून बघा, हेच आहे फर्स्ट पर्सन. चला आता पुढचा खेळाडू, तो आहे सेकंड पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे कोण? तर ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय, म्हणजे जी व्यक्ती आपलं बोलणं ऐकत आहे ती. यासाठी एकच शब्द आहे, यू, म्हणजे तू किंवा तुम्ही. आणि गंमत म्हणजे समोर 1 जण असो किंवा 100 जण, इंग्रजीत सगळ्यांसाठी यूच वापरतात. याची ट्रिक तर त्याहून सोपी आहे. आपण ज्याच्याशी बोलतोय त्याच्याकडे बोट दाखवायचं. तो झाला आपला सेकंड पर्सन म्हणजेच यू. आणि आता शेवटचा आणि तिसरा खेळाडू, थर्ड पर्सन. थर्ड पर्सन म्हणजे अशी व्यक्ती किंवा वस्तू जिच्याबद्दल आपण बोलतोय, पण ती व्यक्ती आपल्या संभाषणात नाहीये. म्हणजे आपण दोघं तिसऱ्याच कोणाबद्दल तरी बोलतोय. यामध्ये येतात ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट वस्तू किंवा प्राण्यांसाठी आणि दे म्हणजे ते किंवा त्या अनेक जण. उदाहरणार्थ, ही इज प्लेइंग किंवा इट इज अ कॅट. आणि याची ट्रिक, आपल्यापासून दूर जो आपल्या बोलण्यात नाहीये त्याच्याकडे बोट दाखवायचं. ते सगळे झाले थर्ड पर्सन. चला एकदा पटकन उजळणी करूया. बघा या तक्त्यामध्ये, फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा आय, वी. सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा यू. आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतोय ते ही, शी, इट, दे. एकदम सोपं आहे की नाही? ठीक आहे, आता आपल्याला खेळाडू तर कळलंय, पण आता खरा खेळ सुरू होतोय. हे पर्सन क्रियापदांसोबत म्हणजे वर्ब्ससोबत कसे वापरले जातात ते पाहूया, कारण खरा गोंधळ इथेच होतो. हा तक्ता खूप महत्वाचा आहे. बघा, नियम अगदी सरळ आहे. आयच्या पुढे नेहमी ॲम लागतं. ही, शी, इट या थर्ड पर्सन सिंग्युलरच्या पुढे इज लागतं. आणि बाकी सगळे म्हणजे वी, यू, दे यांच्या पुढे आर लागतं. ही जोडी पक्की लक्षात ठेवायची. चला, खूप नियम झाले, आता प्रत्यक्ष खेळूनच शिकूया. काय म्हणता? खेळायला मजा येईल. आपल्या खेळाचं नाव आहे पॉइंट अँड स्पीक. नियम एकदम सोपे आहेत. सगळ्यात आधी स्वतःकडे बोट दाखवून आय वापरून एक वाक्य तयार करायचं आहे, जसं की आय एम लर्निंग इंग्लिश. चला, एक छोटासा प्रश्न. इथे रिकाम्या जागी काय येईल? आय एम अ स्टुडंट. विचार करा. बरोबर, उत्तर आहे आय, कारण ॲमची जोडी फक्त आणि फक्त आय सोबतच जमते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. इथे रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? डॅश इज माय डॉग. अगदी बरोबर, इथे येईल इट, कारण कुत्रा हा एक प्राणी आहे, म्हणजे तो थर्ड पर्सन आहे आणि आपण प्राण्यांसाठी इट वापरतो. चला, आता शेवटच्या फेरीत एका छोट्याशा गोष्टीत हे सगळे पर्सन कसे एकत्र येतात ते बघूया, म्हणजे सगळी संकल्पना एकदम स्पष्ट होईल. मी ही गोष्ट वाचतो, फक्त नीट लक्ष देऊ नये का? राजू एक मुलगा आहे, त्याच्याकडे म्हणजे ही हॅज अ कॅट. ते म्हणजे इट इज व्हाईट. राजू आणि त्याची बहीण खेळतात, ते म्हणजे दे आर हॅपी. मला म्हणजे आय लाईक राजू, तुम्हालाही यू लाईक हिम टू. आपण म्हणजे वी आर फ्रेंड्स. बघा, या एकाच गोष्टीत सगळे पर्सन कसे व्यवस्थित आले आहेत. आता नक्कीच लक्षात राहील. तर मग पुढच्या वेळी इंग्रजीत बोलताना या 3 खेळाडूंना नक्की आठवा. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा, सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा आणि थर्ड पर्सन ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो. हा साधा नियम लक्षात ठेवला की बोलणं खूप सोपं होऊन जाईल.
मग आता मित्रांशी बोलताना हा गोंधळ होणार नाही, बरोबर?